पेट्रोल महाग झालं, डिझेल महाग झालं आणि आता गॅस सिलेंडर सुद्धा इतकं महाग झालं. याचं खरंच कारण तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या घरचा एलपीजी सिलेंडर महाग होण्यामागे फक्त सरकार कारणीभूत नाही, तर त्यामागे अजूनही मोठी कारणं आहेत. 90% लोकांना हे माहीतच नाही की एलपीजी सिलेंडरची किंमत नेमकं कोण ठरवतं. आज पेट्रोल महाग झालंय, डिझेल महाग झालंय आणि आता एलपीजी सिलेंडर सुद्धा महाग झालंय. पण गॅसच्या किमती सतत का वाढत आहेत? त्याचं पहिलं मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. भारताला लागणाऱ्या एलपीजी पैकी जवळपास 60 ते 70% गॅस हा आयात करावा लागतो. म्हणजेच जगात गॅस महाग झाला की भारतातही त्याचा परिणाम दिसतो. त्याचं दुसरं कारण म्हणजे डॉलर आणि रुपयाचा रेट. भारत जेव्हा गॅस विकत घेतो तेव्हा पैसे डॉलरमध्ये द्यावे लागतात. जर रुपया कमजोर झाला तर गॅस आपोआपच महाग होतो. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वाहतूक आणि वितरण खर्च. गॅस बंदरातून प्लांटमधून सिलेंडरमध्ये आणि तिथून तुमच्या घरापर्यंत पोहोचवायचा मोठा खर्च होतो. पूर्वी एलपीजी सिलेंडरवर सरकारची जास्त सबसिडी मिळायची, पण हळूहळू ती सबसिडी कमी करण्यात आली. म्हणून आता लोकांना जवळपास मार्केट प्राइस द्यावी लागते. म्हणजेच एलपीजी गॅस महाग होण्यामागं एकच कारण नाही, तर त्यामागं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, डॉलरचा रेट आणि सबसिडी ही सगळी कारणं मिळून त्याची किंमत वाढते. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर इतरांनाही पाठवा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.